उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे, याच्यामध्ये काम करणारा व्यक्ती उमेदवार म्हणून कुणाकडे बघतो? आता सध्या म्हटलं तर आता पूर्वपात चालू झाले तर आता आबानी बऱ्यापैकी आजपर्यंत करत आले, पण मधल्या काळात आता त्यांची सत्ता नव्हती म्हणा. तिथं त्यावेळेस काय तर राहिले त्यांची कामं. त्यात आता बदल करतील किंवा पण आता कसं आहे, आता या अलीकडच्या काळात म्हटलं तर आता अशोक पाटील का त्या आता बऱ्यापैकी त्यांनी सपोर्ट लोकांना केलेत आहे. लोकांच्या मध्ये बऱ्यापैकी आहे ते मिसळून असं. आणि कामाचं म्हटलं तर त्यांचं कामाची करण्याची पद्धत ही बाकीच्यांच्या पेक्षा वेगळीच आहे. कसं आहे म्हणजे काय नक्की तुम्हाला काय जाणवतं त्यांचं? म्हणजे कसं आहे, आता बाकीच्यांना कसं की सांगावं लागतं, तसं त्यांचं कसं स्वतःहून ते सहभाग घेतात, त्यामुळं ते करण्याची म्हणा किंवा आपण सांगणं आणि त्यांनी स्वतःहून करणं यात फरक असतो. तेवढा तेवढा तर तर आता ह्या दोघांमध्ये जर जिल्हा परिषद गटाला सदस्य म्हणून जर आपल्याला जबाबदारी द्यायची असेल तर मतदार म्हणून तुम्ही कोणाला देऊ शकता? नक्कीच. आता कसं आहे, नवीन माणूस म्हणलं तर अशोक पाटील त्यांना देणं गरजेचं आहे, कारण का त्याशिवाय विकास पण होणार नाही. आणि म्हटलं तर कसं आहे, आता जे पूर्वपात चालत आलंय ते थोडंफार जर बदल असावा, म्हणजे नवा चेहरा बघायला नक्कीच लोकांना आवडेल. एवढा काय म्हणजे हे होणार नाही त्यांना. तर एक मतदार म्हणून तुमच्या मनातील उमेदवार कोण? मतदार म्हणून आता जर झालं तर आजपर्यंत आता कसं आपण पूर्वपात चालतच आलोय. त्याला थोडंफार आता विरोध म्हणजे विरोध म्हणण्यापेक्षा कसं बदल असावा, नवीन पिढीला बदल असावा आणि काम करणारा माणूस असावा. त्यामुळे अशोक पाटील तात्यांना म्हणजे मला वाटते आपल्या नवीन पिढी तरी सपोर्ट करणारच आहे, पण त्याप्रमाणे ते जसं लोक त्यांचा सहभाग आहे त्याप्रमाणे जुनी पिढी त्यांना भरपूर सहभाग करेल. काय असं.